हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं शिक्षकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मी यापूर्वी म्हणजे माझ्या मते एक महिना झाला असेल एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये 40वी सेट परीक्षा कधी होईल त्याचे परिपत्रक डिसेंबरपर्यंत जाहीर होईल अशा पद्धतीची कल्पनाही दिली होती. त्यानुसारच महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र आणि गोवा शासन प्राधिकृत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट भवन पुणे यांच्या अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची आपण जर पाहिलं तर पात्रता परीक्षा ज्याला आपण म्हणतो सेट परीक्षा आज 27 डिसेंबर 2024च परिपत्रक आहेत. परिपत्रक क्रमांक 314. यानुसार बघा आपण काय दिलेलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेप्रमाणे आजपर्यंत सावित्रीबाई फुले विद्यापीठाअंतर्गत सेट भवनमार्फत 39 सेट परीक्षांचं आयोजन केलं होतं. तर यामधील पारंपरिक पद्धतीनंच म्हणजे जी ऑफलाईन पद्धतीनंच परीक्षा OMR बेस्ड करण्यात आलेली कधी एकूण 39 परीक्षा. या परिपत्रकाप्रमाणे किंवा परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळवण्यात म्हणजे जे विद्यार्थी त्यांना कळवण्यात येते की 40वी जी सेट परीक्षा आहे परीक्षापूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने जे म्हणजेच OMR बेस्डच म्हणजेच पारंपरिक म्हणजेच ऑफलाईनच परीक्षा होणार आहे, ज्याचं नियोजन 4 मे रविवार 2025 रोजी करण्यात येणार आहे. सबब रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या 40व्या सेट परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर अनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे हे फक्त आपल्याला सूचित करण्याचं परिपत्रक दिलेलं आहे. यानुसार जे जाहिरात आहे मूळ ती आता पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 4 दिवसामध्ये 31 तारखेच्या आत प्रसिद्ध होईल. जे विद्यार्थी 1-2 मार्कानं जात आहेत, जे विद्यार्थी नव्यानं सेट परीक्षेची तयारी करू इच्छित आहेत किंवा करत आहेत, तर आपण ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मागील 2 वर्षापासून सेट नेट परीक्षा, त्यानंतर प्राध्यापक भरती, त्याबरोबर टेट परीक्षा, जी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या संदर्भात मार्गदर्शन आपण करत असतो. आणि त्या विद्यार्थ्यांचं कष्ट आणि अचूक मार्गदर्शन याच्या माध्यमातून टेट परीक्षेमध्ये 154 विद्यार्थी पात्र झालेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. आणि सेट परीक्षेमध्ये देखील मागच्या सेट 7 एप्रिलच्या परीक्षेमध्ये 100पेक्षा जास्त विद्यार्थी वेगवेगळ्या विषयामध्ये पात्र झालेले आहेत. आणि आपल्या व्हिडिओज याच चॅनलवर अनेक व्हिडिओज आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मुलाखती असतील, विद्यार्थ्यांचे रिझल्ट असतील, त्याच्याबरोबरच अभ्यासाची पद्धत जी आपण नव्यानंच निर्माण केलेली आहे की जो अभ्यासक्रम पेपर 1 मध्ये 10 घटक आहेत, जे तुम्हाला पेपर 1 100 गुणांसाठी आहे, आणि पेपर 2 मध्ये जर आपण पाहिलं तर 10च घटक आहेत जे तुम्हाला 200 गुणांसाठी आहेत. म्हणजे इथं 50 प्रश्न आणि इथं पेपर 2 मध्ये 100 प्रश्न. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये 10-10 घटक आपण एकत्र अभ्यास न करता ते वेगवेगळे पेपर 1 मधला प्रत्येक घटक म्हणजे एक विषय आहे. जसं अध्यापनशास्त्र, त्यामधला अध्यापन टीचिंग ॲप्ट्यूड, त्यानंतर रिसर्च मेथडॉलॉजी याच्यामधलं रिसर्च ॲप्ट्यूड. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य की आपण जो अभ्यास करत आहोत तो घटकनुसार करत आहोत. आणि मागील प्रश्नपत्रिका जे आपण विश्लेषण केलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ पण टाकलेला आहे आपण, तर तो बी आपण घटकानुसार विश्लेषण करतोय. सर्वच प्रश्नांचं विश्लेषण एकत्रित नाही आहे. कारण की आपण जसं जेवण करत असताना किंवा आपण एखादं आपलं पातेलं भरायचं पाण्यानं, तर आपण काय करतो, एकदाच पातेल्यामध्ये पाणी टाकलं तर ते मावत नाही आहे. आपण जर एक तांब्या किंवा थोडं थोडं जर टाकत सुटलो तर ते पाणी पूर्ण पातेलं पूर्ण भरतं. मात्र अन्यथा आपण जर जास्त फोर्सनं पाणी टाकलं तर ते पात्रामध्ये पाणी राहत नाही, अर्ध किंवा 75%च ते भरतं. त्याच पद्धतीनं अभ्यास आपण एकत्र केला तर आपल्या लक्षात राहत नाही. जर आपण ते क्रमवार पद्धतीनं जर अभ्यास केला, तर आपण एक घटक करून अभ्यास केला, तर आपण निश्चितच पूर्ण क्षमतेनं 100% आपला अभ्यासक्रम पूर्ण होतो. आणि अभ्यासामधले आवड आणि समज आपल्यामध्ये निश्चितच निर्माण होते. त्याच दृष्टिकोनातून आपण या बॅचमध्ये नव्यानंच घटकानुसार नोट्स दिल्या जातील. घटकानुसार नोट्समध्ये प्रत्येक जर एखाद्या घटकामध्ये 5 पॉईंट असेल तर
प्रत्येक एक पॉईंट त्याचं विश्लेषण, त्याच्यावरचे प्रश्न, दुसरा पॉईंट त्याचं विश्लेषण, त्याच्यावरचे प्रश्न, अशा पद्धतीनं नोट्स देणार आहोत. आणि मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण जे देणार आहोत ते घटक वाईज, पहिल्या घटकावर पेपर 2च्या कोणत्याही पेपर 2 मधला पहिला घटक कोणता आहे, त्याच्यावर काय प्रश्न विचारलेत मागच्या परीक्षेमध्ये त्याचं विश्लेषण, मागच्या 7 एप्रिलच्या 26 मार्चच्या, अशा पद्धतीनं घटक वाईज विश्लेषण आपण देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बारकातील म्हणजे छोट्यातील छोटे बारकावे देखील कळणार आहेत आणि अभ्यासामधील एक शास्त्रशुद्ध पद्धती देखील विकसित होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 आणि पेपर 2 साठी क्लास जॉईन करायचे आहेत, तर आपण नव्यानंच या म्हणजेच वर्ष म्हणजे 2024 संपत आहे आणि 4 दिवसानंतर 2025 सुरू होत आहे. तर 2025 असल्यामुळे आपण जे आपला कोर्स पेपर 1 आणि पेपर 2चा जो 4,000 रुपयामध्ये आपण देत होतो दोन्ही पण पेपरचं, तर आता आपला 2025 मुळे आपण 25% सूट देत आहोत. ती जी सूट असेल ती 5 जानेवारी 2025 पर्यंत जे विद्यार्थी आजपासून ते 5 जानेवारीपर्यंत 25% कोर्सवर सूट असेल. म्हणजेच दोन्ही पण पेपरची फीस असेल 3,500 रुपये, 3,500 रुपये दोन्ही विषयाची फीस असणार आहे. फक्त 3,500 म्हणजे पेपर 1 त्यामध्ये कव्हर होईल. जर पेपर 1 लावायचा असेल तर 1,000 रुपये फीस असेल, पेपर 2 लावायचा असेल तर 2,500 रुपये फीस असेल. दोन्ही लावल्यानंतर तुम्हाला ते 3,500 रुपयामध्ये कोर्स मिळणार आहे. तो देखील फक्त 5 जानेवारीपर्यंतच. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे असतील तर त्यांनी 968904 याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर पण दिला आहे, तरीही मी सांगतो 9689047738 या नंबरला कॉल करू शकता. किंवा ऑल एक्झाम कट्टा हे जे आपलं गुगल प्ले स्टोअरवरील ॲप आहे ते डायरेक्ट डाउनलोड करून देखील त्यावर देखील तुम्ही कोर्स परचेस करू शकता. पेपर 1 आणि पेपर 2 आजपासून 5 जानेवारी 2025 पर्यंत 25% सूट असेल. हे सर्व दोन्ही विषयाचे कोर्स तुम्हाला फक्त 3,500 रुपयामध्ये मिळणार आहेत. त्यामध्ये मराठी विषय आहे, त्यामध्ये इंग्रजी विषय आहे, हिंदी विषय आहे, त्यानंतर राज्यशास्त्र आहे, इतिहास आहे, त्याबरोबरच वाणिज्य आहे, कॉमर्स, त्यानंतर अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, त्यानंतर लायब्ररी सायन्स ज्याला आपण ग्रंथालयशास्त्र, अशा पद्धतीचे एकूण हे विषय तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा आहे ते तुम्ही 2 मार्गाने करू शकता. एक डायरेक्ट गुगल पे, फोनपे करून, किंवा डायरेक्ट तुम्ही ऑल एक्झाम कट्टा हे गुगल प्ले स्टोअरवरील ॲप डाउनलोड करून ॲपवर देखील तुम्हाला पेपर 1 पेपर 2चे कोर्सेस जॉईन करता येतील. ज्या विद्यार्थ्यांना आणि यापूर्वी तुम्ही जे सर्व व्हिडिओज आपण या चॅनलवर टाकलेले ते तुम्ही पाहू शकता. जर ते व्हिडिओ आवडले, तुम्हाला खरंच वाटत असेल तर निश्चितच अभिनय तो कभी नाही हेच शेवटचा प्रयत्न या उद्देशानं जे तुमचं 1-2 मार्कानं जात आहे निश्चितच तुम्हाला फायदा होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले मित्रमैत्रिणी जे या परीक्षेची तयारी करते त्यांना शेअर करायला विसरू नका.